हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर. अजून एक दोन जण येऊ द्या कमीत कमी. ओके सर. ठीक आहे, करू का चालू? दिसते पीपीटी? दिसते सर. ओके ओके, ठीक आहे. तर मागील तासिकेला आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा धडा निम्मा अभ्यासला होता. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हा पहिला मुद्दा होता, तो आपण अभ्यासला होता. त्या पुढचा मुद्दा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई, हे दोन मुद्दे आपले बाकी होते. त्यातील दुसरा मुद्दा छत्रपती राजाराम महाराज हा आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. जसं की मागील तासिकेमध्ये मी बोललो होतो की स्वातंत्र्य संग्राम, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झाली. म्हणजे 1680 मध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला, तर तो औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन 1707 पर्यंत होता. एकूण 27 वर्षाचा हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम होता, ज्यामध्ये 3 पर्व होते. पहिलं पर्व छत्रपती संभाजी महाराज, दुसरं पर्व छत्रपती राजाराम महाराज आणि तिसरं पर्व महाराणी ताराबाई. अशा पद्धतीने त्यापैकी छत्रपती राजाराम महाराज आज आपण बघणार आहोत. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. बघा, आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं, आपण मागील पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं की महाराजांना कशा पद्धतीने मुकर्रब खानाने म्हणजे शेख निजामाने पकडलं. त्यानंतर पुढचा सगळा तो जी काही ज्या पद्धतीने क्रूर त्यांची हत्या केली ते सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर महाराणी येसूबाई म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, संभाजी महाराजांच्या पत्नींनी स्वतःचा जो मुलगा होता म्हणजेच शाहू महाराज यांना गादीवर न बसवता राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. यामधूनच त्यांचं मोठेपण आपल्याला कळतं. आणि तेही संभाजी महाराज जिवंत असताना, म्हणजे ते मुघलांकडे जेव्हा पकडले गेले होते त्याच वेळेला इकडे राज्याभिषेक करण्यात आला राजाराम महाराजांचा. ठीक आहे. आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यामुळे औरंगजेबाला वाटलं की आता हे मराठ्यांचं संपूर्ण साम्राज्य आपल्या हातामध्ये येईल, परंतु असं काही झालं नाही. रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला त्यांनी पाठवलं. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावर होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे आहे. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. त्यामुळे त्यांनी ठरवलं येसूबाईंनी की आज ना उद्या रायगड पडणार आहे, त्यामुळे सर्वांनी एका ठिकाणी राहणं धोक्याचं आहे. म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीला जायला सांगितलं. राजाराम महाराजांनी जिंजीकडे प्रयाण केलं, हे आपण पाहिलेलं आहे. हे बघा, पुढील याच्यामध्ये दिलेलं आहे राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689ला राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला, कारण तिथपर्यंत मुघल जाऊ शकत नव्हते. मुघल दख्खनीमध्ये होते, सह्याद्रीच्या आसपास, सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांच्या मध्ये मुघल होते. ते खाली जाऊ शकत नव्हते दख्खनकडे. त्यामुळे राजाराम महाराजांना सुरक्षित ठेवावं, छत्रपती सुरक्षित राहणं गरजेचं होतं. म्हणून त्यांना त्या ठिकाणी जिंजीला पाठवण्यात आलं. आणि महाराणी येसूबाई या स्वतः पुत्र शाहूंसोबत रायगडावर राहिल्या. जिंजीचा किल्ला अभेद्य होता, त्यामुळे तिकडे काही चिंता नव्हती. परंतु जाताना त्यांनी प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रुपाजी भोसले ते विश्वासी लोकांना सोबत घेतलं राजाराम महाराजांनी आणि ते सोबत गेले. त्यानंतर मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ टिकवणे, म्हणजे जसं आधी बोललो की रायगड फार काळ टिकवणं शक्य नव्हतं. त्यामुळे महाराजांना जिंजीला पाठवण्यात आलं होतं. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला शेवटी, आणि महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे जेव्हा शाहू महाराजांना त्यांनी सोडलं मुघलांनी, त्यावेळेला पुढे स्वराज्याच्या 2 गाद्या झाल्या.
आणि त्या दोन गाद्यांमुळे कोणी राज्य करायचं यावर शंका संभ्रम निर्माण झाल्यामुळेच पुढे पेशवाई आली, हे आपण माहिती आहे आपल्याला पुढचं. तर जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या या संघर्षाची जी जबाबदारी होती ती रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याच वेळेला त्या ठिकाणी तत्कालीन समकालीन जे सरसेनापती होते ते होते म्हाळोजी बाबा घोरपडे, म्हणजेच संताजी घोरपडे यांचे जे वडील होते म्हाळोजी बाबा घोरपडे हे सरसेनापती होते. आणि ते गेल्यानंतर संताजी घोरपडे यांना सरसेनापती करण्यात आलं आणि संताजी घोरपडे गेल्यानंतर धनाजी जाधव यांना सरसेनापती करण्यात आलं. अशा पद्धतीने एक सरसेनापती आपल्याला केलेले आढळतात. आता हा जिंजीचा किल्ला आहे. या जिंजीच्या किल्ल्यावरती दिसतोय का सगळ्यांना? जिंजीचा किल्ला दिसतोय का? हॅलो, हो दिसतोय. ठीक आहे. तर ह्या जिंजीच्या किल्ल्यावर राजाराम महाराज थांबले होते आणि पुढे ह्या जिंजीच्या किल्ल्याला देखील वेढा पडला. हे बघा जिंजीचा वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जिंजीला पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्षे निकराने लढवला. अशाच पद्धतीचा आपण या आधी पाहिले की नाशिकचा जो रामसेज किल्ला आहे, माहिती का रामसेज किल्ला? हा जो रामसेज किल्ला आहे तो देखील मराठ्यांनी फार काळ लढवला होता. त्याचप्रमाणे हा जिंजीचा किल्ला देखील त्यांनी 8 वर्षे लढवला. संताजी धनाजी यांनी वेढा घातलेला मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून सुखरूप निसटले आणि ते इकडे रायगडाकडे पुन्हा आले स्वराज्यामध्ये. अशा पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिक वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वरहाड, बागलान या प्रदेशांवर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठावीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण केली, मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. बघा आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यांनी पूर्ण आयुष्यभर सगळी धावपळ केली. शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हेच झालं. महाराज सगळीकडे पळत राहिले आणि त्यामुळे त्यांना जो शीण आला, जो शरीराला त्रास झाला, यामुळे अवघ्या 50व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्याचप्रमाणे राजाराम महाराजांचं देखील झालेलं आहे. इकडे तिकडे पळत असल्यामुळे त्यांना दगदग सहन न झाल्यामुळे त्यांचं लवकर निधन झालेलं आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते की याचप्रमाणे ज्या वेळेला आता राजाराम महाराज खाली होते त्यावेळेला महाराणी येसुबाई इथं होत्या. मग शिवाजी महाराजांनी तेव्हा डोकं चालवलं होतं की ज्या वेळेला छत्रपती स्वराज्यात हजर नसतील त्यावेळेला राज्यकारभार कोणी पाहायचा, सहीचा अधिकार कोणाला द्यायचा, यासाठी कुलमुक्त्यार हे एक पद या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्या जिजाबाई होत्या. ठीक आहे, स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार जिजाबाई होत्या आणि जिजाबाईंनंतर दुसऱ्या कुलमुक्त्यार ह्या महाराणी येसुबाई म्हणजेच संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. आणि त्या कुलमुक्त्यार असल्यामुळेच त्यांनी ठरवलं की राजाराम महाराज यांना छत्रपती करायचं. अशा पद्धतीने आपण आजचा राजाराम महाराजांचा संपूर्ण इतिहास पाहिलेला आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजां एवढे ते शूर नव्हते, बुद्धिमान देखील तेवढे नव्हते संभाजी महाराजां एवढे. ते एक सामान्य व्यक्ती होते, परंतु तरी देखील त्यांनी राज्य बऱ्यापैकी सांभाळण्याचं काम केलं. त्यामुळे इतिहासामध्ये त्यांना स्थिर बुद्धी अशा पद्धतीने उपमा दिली जाते. स्थिर बुद्धी, स्थिर ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या पद्धतीने शक्य तेवढं जपण्याचं काम केलं. अशा पद्धतीने राजाराम महाराज यांचा आपण पाहिलेलं आहे. हे काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत का? एकदा हो किंवा नाही सांगा. दिसत आहेत का? प्रश्न दिसत आहेत का? तर त्यातला पहिला प्रश्न आहे की छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे कितवे पुत्र होते? सांगा बरं. पुत्र होते. कितवे? दुसरे का? हॅलो, दुसरे बोलले कोणीतरी. हां ठीक आहे, आला. हो दुसरे बरोबर आहे सिमरन मॅडम, दुसरे बरोबर आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? महाराणी ताराबाई. बरोबर, महाराणी ताराबाई.
तिसरा आहे छत्रपती राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून सुटून दक्षिणेत कोणत्या किल्ल्याकडे गेले? जिंजी. बरोबर, जिंजी. महाराणी येसुबाई व शाहू महाराज यांना कोणी कैद केले? मुघलांनी. बरोबर, मुघलांनी कैद केले. आता राजाराम महाराज हे आपण हे काही स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही घरून येताना करून आणा. ठीक आहे. तर पुढील तासिकेला आपण महाराणी ताराबाई बघणार आहोत. तर आता संपवण्यापूर्वी मला एक कविता आठवलेली आहे. कवी देवदत्त यांनी लिहिलेली, तेवढी म्हणतो आणि संपवतो. महाराणी ताराबाईंविषयी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ आली मुघल होस सांभाळा. अशा पद्धतीने त्यांचं वर्णन देवदत्त यांनी केलेलं आहे. ते आपण याविषयी अधिक माहिती आणि महाराणी ताराबाई हे आपण पुढील तासिकेला पाहू. ठीक आहे. धन्यवाद.